नमस्कार, मी ज्ञानदा कदम प्राईम टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधनं आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची मंत्री धनंजय मुंडेंसोबत असलेली जवळीक ही आता सर्वश्रुत आहे। त्यामुळे वाल्मिक कराडला पोलीस स्टेशन आणि तुरुंगामध्ये व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप केला जात होता आणि आमदार सुरेश धसांनी कराडच्या तुरुंगातील मटण पार्टीचा उलगडा केला। हे सगळं सांगताना धस काय म्हणाले आपण पाहूया। वाल्मिक कराडचा तुरुंगात मटणा भरताव, तुरुंगात कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, तुरुंग प्रशासनावर धसांचा सवाल। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार सध्या तुरुंगाची हवा खात आहेत, पण तुरुंगातही त्याची चांगली बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। देशमुख यांनी विथ टायमिंग जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याचे जवळजवळ 13 उदाहरणं हे माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेले। वाल्मिक कराडला तुरुंगात रोज स्पेशल चहा दिला जातोय, तसंच त्याच्या जिभेचे चोचले पुरवले जात असून त्याला चमचमीत मटण पुरवलं जात आहे। रोज कपडे बदलता यावेत म्हणून तो तुरुंगात कपड्यांची खास बॅग वापरतोय असा दावाही करण्यात आलाय। आरोपीला आतापर्यंत कुठलाही अभय नाही, गुरमीत आहेत। आरोपी आल्यानंतर त्यांचे समर्थक तिथे येतात, त्यांचं मनोबल वाढवतात, आमच्या कुटुंबाला गावाला एक भीती कशी निर्माण होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करतात। म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टीवर समाधान नाहीत। ही कारवाई आहे चालू, त्या कारवाईवर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे। आमचा विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे आणि ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे। एखाद्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी तुरुंगात असताना कोर्टाच्या आदेशाच्या शिवाय त्याला कोणत्याही विशेष सवलती दिल्या जात नाहीत, पण कराडसाठी तुरुंगाचे नियम वागवले जात नाहीत ना असा सवाल उपस्थित केला जातोय। खरं तर वाल्मिक कराडच्या अटकेपासून त्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातोय। धनंजय मुंडेशी असलेल्या जवळकीमुळे कराडची तुरुंगात बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप संतोष देशमुखांच्या कुटुंबांकडून केला जातोय, अशा सुरेश धसांनी हा मुद्दा उपस्थित केला। दरम्यान धनंजय देशमुखांची भेट घेऊन निघालेल्या सुरेश धस यांना परळीत धनंजय मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मुंडे समर्थकांनी धस यांना काळे झेंडे दाखवून त्यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आगामी काळात धस आणि मुंडे समर्थकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये एक प्रकारे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे। याच अस्थिरतेचे पडसाद मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा उमटलेले पाहायला मिळाले। सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुखांची हत्या आणि मंत्री धनंजय मुंडेंवरती होत असलेल्या भ्रष्टाचारांचे आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही उमटले। मराठवाडा साहित्य परिषदेनं या संदर्भात मांडलेल्या ठरावावरनं साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचं कळतंय। हा ठराव स्वीकारण्यास महामंडळ फारसं उत्सुक नव्हतं। आपण केवळ साहित्यिक विषयांबद्दल बोलूयात, सामाजिक राजकीय विषय इथे नकोत अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली, पण याच मुद्द्यावरनं काहीशी खडाजंगी झाल्याचंही कानावर येतंय।